नमस्कार मंडळी. आपण अनेकदा संतांकडे जातो, मंदिरात जातो. पण का? आपली प्रपंचातली कामं व्हावीत म्हणून की खरोखर भगवंतासाठी? आज आपण 27 डिसेंबरच्या प्रवचनातील एक खूप सुंदर विषयावर बोलणार आहोत. भगवंताचे प्रेम कसे उत्पन्न होईल? चला तर मग जीवनाचा खरा आनंद शोधूयात. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 27 डिसेंबर. भगवंताचे प्रेम कसे उत्पन्न होईल ते पहावे. प्रवचनात एक खूप छान उदाहरण दिले. आपण दवाखान्यात गेलो तर तिथे आजारी लोकच दिसतात ना. तसंच संतांच्या आजूबाजूला दुःखी किंवा दोष असलेले लोक दिसले तर नवल वाटायला नको. कारण संत हे आध्यात्मिक डॉक्टर आहे. आपण संतांकडे प्रपंचाच्या अडचणी दूर करायला जातो, पण ते काम प्रापंचिकाचे आहे. आपल्याला हवे नकोपणाचा रोग झाला आहे. जिथे अपेक्षा आहे तिथे समाधान नाही. भगवंताला भगवंतासाठीच मागा, प्रपंचासाठी नको. आपल्याला परमार्थात कृती करण्यापेक्षा सबबी सांगायची खूप सवय आहे. उदाहरणार्थ, मुलगी आजारी असेल तर आपण धावत जातो, पण देवाची भक्ती करायची वेळ आली की आपण म्हणतो अजून योग येत नाहीये. आपण काही दान केलं तरीही मी दिलं हा अहंकार सोडत नाही. खरं तर देणारा तो वरचा आहे, हे आपण विसरतो. देहबुद्धी आणि सबबी बाजूला सारून भगवंताच्या आज्ञेचं पालन करणं हाच खरा मार्ग आहे. आता मुख्य प्रश्न, भगवंतावर प्रेम कसं जडेल? प्रवचनात ह्याचे 3 सोपे मार्ग दिले आहेत. जसं आपण एखाद्या शहरात किंवा घरात राहिलो की आपल्याला त्याची सवय होते आणि प्रेम जडतं, तसंच देवाचा सहवास वाढवा. जशी एक मुलगी अनोळखी व्यक्तीशी लग्न झाल्यावर निश्चयाने त्याच्यावर प्रेम करायला शिकते, तसाच निश्चय आपल्याला देवाच्या बाबतीत करायचा आहे. आपलेपणा विसरणे, स्वतःचा अहंकार विसरून राम माझा आहे ही भावना जोपासा. मंडळी, आपलं प्रेम आज प्रपंचावर आहे. ते आपल्याला फक्त रामनामाकडे वळवायचं आहे. देव आपल्या हृदयातच आहे, फक्त तो तिथे आहे असा दृढ निश्चय करायची गरज आहे. आजपासून एक छोटा बदल करूया. देवाकडे काही मागण्यापेक्षा देवालाच मागूया. हा विचार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड हृदय व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.